प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवनाथ मंजिरीसोबत वाद घालताना दिसून येतो आणि त्याचबरोबर मंजिरी सुद्धा शिवनाथला तिच्या शक्तीचं प्रदर्शन करत असते. परंतु या सगळ्या खेळामध्ये आता शिवनाथच्या शक्ती या मंजिरीवर भारी पडतात का मंजिरी तिच्या शक्ती दाखवण्यास समर्थ राहते. प्रेक्षकांनो, हा जरी खेळ मंजिरीला हरवण्यासाठी असला तरी हा खेळ निरती देवी सोबत खेळला गेलेला असतो. आपण पाहतो की निरती देवीने जो आशीर्वाद मंजिरीला दिलेला असतो आणि त्यासाठी तिला जे कार्य करायला सांगितलेलं असतं त्यामुळे मंजिरी हा खेळ मांडते. मंजिरी ही जरी चेटकी नसली तरी तिला मनुष्य रूपामध्ये चिरतून राहायचं असतं आणि यासाठी ती हा खेळ खेळतीये. परंतु यामध्ये मात्र आपण पाहतो की ज्या कवड्या ह्या मंजिरीला हव्या असतात आणि त्याच्यामध्ये जे आत्मा तिला कैद करायचे असतात त्यासाठी ती या सगळ्यांना वेठीस धरतीये. परंतु आपण पाहतो हा जरी पल्ला ती पार करत असली तरी मोठ्या आव्हानांना ती सामोरी जातीये, कारण की महागौरीचा आशीर्वाद असणारा शिवनाथ आणि त्याच्या दोन मुली मात्र मंजिरीवर भारी पडतायत. प्रेक्षकांनो, आपण पाहतो रुद्रकेतूचा मृतदेह मीरा आणि अथर्वला आता मिळालेला असतो. परंतु तो मृतदेह एका प्रहरानंतर जो सप्तऋषीचा जो तारा आहे त्या ताऱ्याचा प्रकाश जोपर्यंत रुद्रकेतूवर पडत नाही तोपर्यंत पुढचे विधी हे करता येणार नाहीत असं शिवनाथनी सांगितलेलं असतं. त्यामुळे रुद्रकेतूचा मृतदेह मीरा आणि अथर्वला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा असतो. परंतु प्रेक्षकांनो, त्याचबरोबर अमावस्या सुद्धा जवळ आलेली असते आणि तोपर्यंतच हा खेळ आहे असं मार्जरीने मंजिरीला सांगितलंय आणि हीच गोष्ट मंजिरी सुद्धा मीराला सांगते. आणि तुला तर माहिती आहे काय करायचंय, नाहीतर तुझं कुटुंब तुझ्या समोर मरताना तुला दिसेल आणि तू काहीच करू शकणार नाहीस. तुमचा अंत हा निश्चितच आहे, तुम्ही त्याला बदलू शकत नाहीत. परंतु जर तुझ्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर तुला मी सांगितलेली गोष्ट करावीच लागणार आहे असं पुन्हा एकदा आपण पाहतो मंजिरी ही मीराला सांगत असते. हा सर्व खेळ मंजिरीच्या अंतापर्यंत घेऊन जाणार की मंजिरी पुन्हा एक नवीन युद्ध खेळणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की प्रेक्षकांना आपण पाहतोय मंजिरी शिवनाथला सांगतेय की युद्ध जिंकल्यासारखं वागताय तुम्ही, परंतु युद्ध सुरूच झालेलं नाहीये. हा खेळ तुम्हाला फक्त दिसतोय, परंतु माझा खेळ काहीसा वेगळाच आहे आणि त्यामध्ये तुम्ही सगळे अडकलात असं मंजिरी शिवनाथला बोलत असते. तुम्हाला खूप आनंद झाला आहे आणि त्यातून तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे युद्ध जिंकत आहात, परंतु मी तुम्हाला सांगतेय की युद्ध सुरूच झालेलं नाहीये. आणि हे ऐकल्यानंतर मात्र शिवनाथ मंजिरीवर हसत असतो आणि त्यामुळे मंजिरी चिडते. शिवनाथ म्हणतो, अगं तू कोणतं युद्ध खेळतीयस, तू कोणतंही युद्ध खेळू शकत नाहीस, ती तुझी लायकी नाहीच आहे, तुझी पात्रता तितकी उरलीच नाही. आणि त्यानंतर मात्र मंजिरी रागाने शिवनाथकडे बघत असते. प्रेक्षकांनो, वेदाला भेटायला गेलेला शिवनाथ मात्र मंजिरीला तिची लायकी दाखवून देत असतो आणि तो म्हणतो की तुझी शक्ती ही क्षीण पडलेली आहे, तुझ्या शक्तीचा काहीही उपयोग उरलेला नाहीये आणि म्हणून तर तू या छोट्या लेकराला तुझं प्यादं बनवलंस. माझ्या मुलीचा सामना करण्याची, माझ्याच सामना करण्याची आणि महागौरीचा सामना करण्याची तुझी शक्तीच नाहीये, तू ते करूच शकत नाहीस. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी मात्र वेदाला बाजूला सारून शिवनाथला उत्तर देण्यासाठी उभी राहिलेली असते. ती म्हणते की शिवनाथ, तू बहुतेक विसरलायस की या सगळ्यांमध्ये माझ्या शक्ती काय काम करू शकतात. अरे तुझी काय अवस्था झाली होती हे विसरलायस का? तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की मी काहीही विसरलेलो नाहीये, परंतु तेव्हा माझ्याकडे असणाऱ्या शक्तींना तू बंदिस्त केलं होतंस, परंतु आता तू असं काहीही करू शकत नाहीस. परंतु शिवनाथला माहीत नसतं की मंजिरीने सुद्धा एक कवच मिळवलेलं आहे आणि त्यामुळे शिवनाथच्या शक्ती मंजिरीवर काम करू शकत नाहीत. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मंजिरी मात्र शिवनाथला तिच्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी ती वेदाला तिथे खाली टाकलेला चाकू उचलायला सांगते आणि स्वतःवर वार करायला सांगते. प्रेक्षकांनो, ही अतिशय भयानक गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा मात्र शिवनाथचा जीव घाबरून जातो, कारण की मंजिरी खाली पडलेला चाकू वेदाला उचलायला सांगते. वेदा, चाकू उचल असं म्हटल्यानंतर वेदा तो चाकू उचलण्यासाठी जात असते, कारण की त्यानंतर वेदा स्वतःलाच त्या चाकूने संपवणार असते. प्रेक्षकांनो, ही घटना ही जेव्हा घडत असते तेव्हा शिवनाथ समोर असतो, घाबरलेला असतो, तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र मंजिरी हसत असते. ती म्हणते की शिवनाथ, अरे तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्या कोणत्या शक्तीचा प्रभाव हा माझ्या शक्तींच्या उलट जाऊ शकत नाही.
आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे अंबिका सुद्धा असते. आता मात्र अंबिका वेदाला वाचवण्यासाठी तिच्याकडे असणाऱ्या शक्तीचा तर ती वापर करणारच आहे. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो हे सगळं करत असताना तिथे अनन्या येणार आहे. कारण की अनन्याला असं वाटत असतं की शिवनाथ हा घरात आल्यानंतर आई खूप डिस्टर्ब झाली असेल आणि त्यानंतर ती मंजिरीला तिथे भेटायला आलेली असते. परंतु इथे हा सगळा प्रकार घडत असतो आणि हे पाहून मात्र अनन्या सुद्धा घाबरते. कारण की मंजिरी तेव्हा हसत असते, वेदा चाकू उचलतीये, आई हसतीये आणि मीराचे बाबा मात्र वेदाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं काय आहे हेच मात्र अनन्याला कळत नाही. प्रेक्षकांनो, इकडे मात्र रुद्रकेतूचा मृतदेह हा मीरा अथर्वला मिळालेला असतो आणि त्यांनी तो मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये ठेवलेला असतो. आता काही प्रहरांचाच हा कालावधी उरलेला आहे आणि त्यानंतर रुद्रकेतू पुन्हा जिवंत होतील आणि तेव्हा मात्र त्यांच्याकडे असलेली माहिती ही शिवनाथला जाणून घ्यायची असते आणि त्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे होणार असतात. प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये आपण पाहतो की माया, नर्मदा, दामोदर हे सगळेजण सुद्धा विचार करत असतात की आता शिवनाथ हा घरात परत आलाय आणि त्याचा उद्देश काय आहे. कारण की अजित म्हणत असतो की हा माणूस इथे आलाय, त्याचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. कारण की शिवनाथ जेव्हा घरी आला होता तेव्हा मंजिरीबद्दल बरंच काही तो बोलून गेला होता. मंजिरी एवढी वाईट आहे आणि त्याची प्रचिती सुद्धा मायाला आलेली असते आणि त्यामुळे माया, नर्मदा तसे दामोदर अजित यांना कळत नसतं की आपण मंजिरीकडून जावं की मीराकडनं. कारण की आता गोष्टी बदलताना दिसत आहेत. खजिन्याचा शोध तर बाजूलाच राहिला, परंतु आता जीव वाचवणं सुद्धा अवघड झालंय हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र अंबिका तिच्या शक्तीमुळे ती वेदाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तिथे अनन्या आल्यामुळे मात्र खेळ सगळाच पलटतो. मंजिरी लगेच तिचं रूप पालटते आणि तीच स्वतःहून वेदाला थांबवते. प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मात्र अनन्या वेदाला जवळ घेते. काय झालं वेदा तुला? परंतु वेदा मात्र पूर्णपणे मंजिरीच्या वशमध्ये असते. ती एकदम शांत झालेली असते आणि त्यानंतर शिवनाथ सुद्धा तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर मंजिरी तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की तिला रुद्रकेतूचा मृतदेह मिळवायचा आहे आणि त्यासाठी तिची सुद्धा धडपड सुरू होत असते. ती विचार करत असते की घरातच मृतदेह आहे, परंतु तो कुठे आहे हे मात्र तिलाही कळत नसतं. तिने ते शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असतो. प्रेक्षकांनो, त्यानंतर तिला असं वाटतं की आता हे सगळं करण्यापेक्षा मी मीराला जे काही सांगितलंय तिला त्याची पूर्णपणे आठवण करून देणं आवश्यक आहे. कारण की ती मला खूप जास्त गाफील समजतीये. परंतु मी आता थांबणार नाहीये. तिने शिवनाथला या घरात आणलंय, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही. कारण की मला जे करायचंय ते फक्त अमावस्येच्या अगोदरच मी करू शकते आणि जर मीरा हे करत नसेल तर मी या सर्वांना संपवून टाकणार, असं मात्र मंजिरीने आता ठरवलेलं आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो मीरा अथर्व रुद्रकेतूचा मृतदेह बेडरूम मध्ये लपवत असतानाच तिथे मंजिरी येते आणि तेव्हा मात्र मीरा समोरून मंजिरी समोर उभा राहते आणि त्यानंतर मंजिरी म्हणते की काय हे सगळं करण्यासाठी तू त्या शिवनाथला, तुझ्या बापाला इथे घेऊन आलीस, परंतु त्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण की त्याच्या शक्ती माझ्यावर कामच करू शकत नाहीत. अथर्व तिथे आहे हे मंजिरीला माहीत नसतं. कारण की अथर्व रुद्रकेतूचा मृतदेह तिथे कबोर्डमध्ये लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे मात्र मंजिरी ही मीराला बोलत असते. मंजिरी म्हणत असते, तुझा बाप येऊनही तो कुणालाही वाचवू शकणार नाही, परंतु तुझा बाप जे करू शकत नाही ते तू करू शकतेस. तू तुझ्या कुटुंबाला वाचवू शकतेस, वेदाला वाचवू शकतेस, अथर्वला वाचवू शकतेस. अगं, यासाठी तू तुझं बलिदान देऊ शकत नाहीस मीरा. असं बोलल्यानंतर मात्र मीराला आठवतं की मंजिरी कशाबद्दल बोलायला आलेली आहे. त्यानंतर मंजिरी म्हणते की अमावस्या जवळ आलेली आहे, आता खूपच कमी दिवस उरलेले आहेत आणि तोपर्यंत तू मला काहीच सांगितलेलं नाहीस. तुला तुझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही, तुला तुझं कुटुंब वाचवायचंय की नाही, हे सगळंच तुला सांगावं लागणार आहे मीरा. अगं, खूप वेळ कमी आहे आणि तुझ्या बापाला तू इथे बोलून तू मला दाखवून दिलेस की तू या सगळ्या गोष्टीचा विचारच करत नाहीयेस. मला माहिती आहे की तुझ्या बापाला तू इथे का आणलंस आणि त्याचा सुद्धा उद्देश मला माहिती आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना कोणालाच माहित नाहीये की तुम्ही कोणीच माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत. तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाहीत. जे काही बिघडणार आहे ते तुझं बिघडणार आहे मीरा. त्यामुळे तू त्याचा विचार कर. अगं, आतापर्यंत तू माझ्याशी लढली आहेस, छोटे मोठे डाव तू जिंकली असशीलही, परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही हे तुलाही कळतंय.
रुद्रकेतूचा मृतदेह तू मिळवण्याचा प्रयत्न केलास, काय झालं? तुला मिळाला का? नाही ना, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुझ्या वडिलांना तू शोधून आणलंस, परंतु त्यांचाही उपयोग माझ्यावर कधीच होणार नाही. त्यामुळे तुझा काय उपयोग होऊ शकतो? तू तुझ्या वेदाला कसं वाचवू शकतेस हे तू बघ. नाहीतर जी अवस्था तुझ्या बहिणीची झाली आहे ना, तशीच अवस्था तुझ्या त्या वेदाची सुद्धा होईल आणि अथर्वची सुद्धा. कारण की जर तू नाही म्हणतीयेस तर मी अगोदर वेदा आणि अथर्वला संपवणार आहे. आता हा खेळ समोरासमोर मी लढणार, असं मात्र मंजिरी मीराला म्हणत असते. मीरा रडत असते, कारण की मीरा अथर्व वेदाबद्दल जे काही मंजिरी बोलतीये ते ऐकण्याची सुद्धा क्षमता ठेवू शकत नसते. तिला त्रास होत असतो, कारण की मंजिरी काहीही करू शकते, ती चेटकीन आहे आणि ती या सगळ्या गोष्टींना महत्त्व देतच नाहीये हे मात्र मीराला सुद्धा माहीत असतं. आणि चिरतरुण होण्यासाठी ती हे सगळं करतच राहणार आणि त्यासाठी ती थांबणार नाहीये असं मीराला कळालेलं असतं. आणि त्यामुळे मीरा खरंच खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की मी तुला वेळ मागितला होता, तो वेळ आणखीन संपलेला नाहीये. मीराने काही दिवस मागितलेले असतात आणि तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की हो, माहिती आहे मला की तो वेळ आणखी तुझ्याकडे आहे, परंतु आता मी तो वेळ तुला देत नाहीये. तू मला संध्याकाळपर्यंत जे काही असेल तुझं ते सांगून टाक, नाहीतर उद्याची सकाळ होईल परंतु या घरामध्ये मात्र फक्त काळोखच उरलेला असेल. असं ऐकल्यानंतर मात्र मीरा रागाने मंजिरीकडे बघत असते. मंजिरी तिथून निघून जाते. अथर्वने रुद्रकेतूचा मृतदेह हा लपवलेला असतो आणि त्यानंतर मीरा रडत असते. परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो अथर्व समोर आल्यानंतर मात्र मीरा अथर्वला मिठी मारते. अथर्व विचारत असतो, काय झालं मंजिरी, तुला काय बोलून गेली, तू का रडतीयस मीरा? आणि त्यानंतर मात्र मीरा म्हणते की मंजिरीने जे काही सांगितलं तिने मला आठवण करून दिली आहे. आपल्याला जे काही करायचे ना अथर्व, याची पुन्हा एकदा तिने मला आठवण करून दिली. तेव्हा मात्र अथर्व विचारतो की तिला काय हवं आहे आणि तेव्हा मात्र मीरा म्हणते की आपल्याला बाळाला जन्म द्यावा लागणार आहे अथर्व, नाहीतर मी कायमचं तुम्हाला वेदाला गमवून बसेल. परंतु आता अथर्वला सगळं समजलेलं आहे की मंजिरीला ते बाळ कशासाठी हवंय आणि त्यासाठी ती त्या बाळालाही मारणार आणि त्याचबरोबर मीरालाही. अथर्व मीराला समजावत असतो की तू रडू नको, शांत राहा, असं काहीही होणार नाहीये आणि आता तुझे बाबा आलेत मीरा, त्यामुळे गोष्टी सोप्या होतील. तेव्हा मात्र मीरा म्हणते की बाबा आलेत ते आपल्याला साथ देण्यासाठी, परंतु बाबांच्या शक्ती मंजिरीवर काम करत नाहीयेत अथर्व, आणि त्यामुळे तिने फक्त आज संध्याकाळचाच मला वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर तिला मला उत्तर सांगावंच लागणार आहे आणि आता तिने दिलेली वेळ संपलेली आहे असं ती मला बोलून गेली. तेव्हा मात्र अथर्वला खूप राग येत असतो. तो म्हणतो की आत्ता त्या मंजिरीला मी संपवून टाकतो. तेव्हा मात्र मीरा अथर्वला सांगते की आपण तिला संपवू शकत नाहीत अथर्व, आपल्याला या गोष्टीवर विचार करावाच लागेल. आणि तेव्हा मात्र अथर्व म्हणतो की मी हा काहीच विचार करू शकत नाहीत मीरा, मी तुला काहीच होऊ देणार नाहीये, तू शांत राहा. परंतु मीरा घाबरलेली असते आणि प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे शिवनाथला सुद्धा आता मंजिरी सोबत लढणं हे किती अवघड होऊन बसलेलं आहे याची प्रचिती आलेली असते. जर तिचा हेतू पूर्ण नाही झाला तर या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा ती विचार नक्कीच करू शकते. आणि यानंतर आपण पाहतो मंजिरी सुद्धा रुद्रकेतूचा मृतदेह हा शोधत आहे. मार्जरीने तिला सांगितलंय, मंजिरी अशी शांत राहू नकोस, मृतदेह हा घरातच आहे, रुद्रकेतू घरातच आहे, त्यामुळे तुला तो शोधायचा आहे, अशी शांत राहू नकोस. आणि प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे मात्र रुद्रकेतूचा मृतदेह मीरा अथर्वकडे आहे आणि आता शिवनाथ सुद्धा हा त्यांच्याजवळ आलेला असतो. आणि त्यानंतर जो काही घडलेला प्रकार आहे तो शिवनाथ मीराला सांगत असतो. मीरा घाबरलेली असते आणि तिला मार्जरीने जे काही सांगितले याचा सुद्धा ती विचार करत असते. आता अथर्व शिवनाथला कोणत्याही गोष्टीची कल्पना न देता मात्र मीरा खूप मोठं पाऊल उचलते आणि ती मंजिरीने जे काही सांगितले त्या गोष्टी करायला मी तयार आहे असं सांगणार आहे. परंतु हा खेळ खरंच मीरा खेळतीये की यामध्ये मंजिरी अडकतीये हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, आता लवकरच शिवनाथ पुढचा डाव खेळणार आहे, परंतु मंजिरी सुद्धा शांत बसणार नाहीये. आणि आता जरी रुद्रकेतूच्या अस्थिपासून पिंजरा बनवला, परंतु मंजिरीला त्या पिंजऱ्यात कैद करणं म्हणजे अशक्य आहे आणि यासाठी सर्वात अगोदर मंजिरीच्या शक्ती नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर मंजिरीकडे ज्या कवड्या आहेत त्या सुद्धा नष्ट व्हायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टींना जाणीव करून देण्यासाठी देवी आई ही शिवनाथ समोर येणार आहे. तुम्ही पिंजरा बनवून घेतला
तरीही मंजिरीकडे असणारं जे कवच आहे, तिच्या ज्या शक्ती तिच्या त्या लॉकेटमध्ये आहेत, ते लॉकेट मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर तिच्याकडे असणाऱ्या कवड्या. परंतु तिच्याकडे असणाऱ्या कवड्या ह्या त्या दिव्य बॉक्समध्ये असतात आणि त्या सहजासहजी मात्र बाहेर दिसत नाहीत, अदृश्य असतात आणि त्यामुळे त्या कवड्या नष्ट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की त्या कवड्यामध्ये आपण पाहतो तिने त्यामध्ये मीराच्या आईला बंदिस्त केलेलं असतं. कारण की त्यांना आणखीन मुक्ती मिळालेली नसते. मुक्ती मिळत असतानाच मंजिरीने डाव साधलेला असतो आणि मीराच्या आईला त्या कवडीमध्ये पुन्हा बंदिस्त केलेलं असतं. कारण की प्रेक्षकांनो, मीराची आई आणि त्यानंतर मीरा आणि तिचं बाळ या सगळ्यांचा बळी देऊन त्या कवड्या निरती देवीला द्यायच्या असतात आणि हा खेळ निरती देवीचा असला तरीही महागौरीची साथ ही शिवनाथला असणार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनातूनच आपण पाहतो की मीरा मंजिरीचा अंत करणार आहे. परंतु हे सगळं करत असताना मीरासमोर असलेल्या आव्हानांना मीरा उत्तर देऊ शकेल का, हे सुद्धा पाहणे तितकेच इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.